कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्याचं मागील बऱ्याच दिवसांपासून काम चालू आहे। संबंधित या कामाचे कंत्राटदार संभाजी कंस्ट्रक्शनला मिळालेले आहे, परंतु या कंत्राटदारांनी हे काम अत्यंत निकृष्टपणे केलेलं आहे। हे प्रशासनाच्या पाठीमागे मी 5 जानेवारी पासून लागलो आहे, परंतु प्रशासन अद्यापही कसलीच दखल न घेतल्यामुळे मला आज आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे। आणि या ठिकाणी फक्त जागृत नागरिकच या ठिकाणी येऊन मला पाठिंबा देत आहेत। मी मागील प्रशासनाला एक 23 तारखेला पत्र दिलं होतं की मी 24 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहे आणि मी कालपासून उपोषणाला सुद्धा बसलोय, परंतु प्रशासन फक्त गोल फिरवण्याचं कामच मला करत आहे। आता एक माझ्याकडे पत्र आहे, तुम्ही पाहू शकता, आणि हे एक पत्र आहे। मी दिनांक 23 तारखेला मी मागण्या केल्या होत्या। 5 मागण्याचं निवेदन 23 तारखेला केलं होतं, परंतु प्रशासनाला मी केलेल्या मागण्या ह्या 19 तारखेला कशा कळाल्या, हा खूप मोठा प्रश्न मला पडलेला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी 23 तारखेला केलेल्या मागण्या याच्यात 19 तारखेला त्यांनी माझ्या नावाचं पत्र काढलं आणि मला काल 24 तारखेला पत्र दिलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ काहीतरी कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांचे काहीतरी चिरीमिरीचं वातावरण आहे आणि इथल्या सामान्य जनतेला फसवण्याचं काम इथले कंत्राटदार आणि प्रशासन करत आहे। मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ह्या नाल्या काढायला पाहिजे होत्या, तिथं फुटपाथ करायला पाहिजे होतं, परंतु हे फुटपाथचं काम आणि नाल्यांचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अलीकडेच थांबवलं आणि जेणेकरून भविष्यात पाऊस जर पडला तर त्या पावसाचं पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागेल आणि तिथून पुढची या बाजूची डाव्या बाजूची जी नाली आहे ती नाली कुठल्याच्या ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लागेल। यामध्ये दोन्ही महापुरुषांच्या विटंबना नव्हे का, हे प्रशासनाला का दिसत नाही, हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी मला पडला आहे। मी मागील 2 दिवसापासून एक पत्रकार लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाला जर आमरण उपोषणाची वेळ करावी लागत असेल आणि इथलं प्रशासन या ठिकाणी माझी येऊन दखल घेत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी समजावं लागेल। या ठिकाणी अनेक विविध राजकीय पक्षाचे नेते सुद्धा जे अग्रेसर असतात, जे बुद्धिजीवी आहेत, ते या ठिकाणी मला येऊन अभिप्राय देत आहेत, प्रशासनाला विनंती करत आहेत। विनंती केलेल्या या ठिकाणी माझ्याकडे अभिप्राय आहेत, परंतु प्रशासन अद्याप देखील माझ्याकडे आलं नाही, माझी कसल्याच पद्धतीची दखल घेतली नाही आणि इथल्या राजकीय कार्यकर्त्याची सुद्धा दखल घेत नाहीत। ही फार मोठी शोकांतिका आहे, एवढंच मला वाटतं।